PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 44. लेखिका प्राची सुळे. मैथिली, बस झालं. आली नाहीस की माझ्या छातीवर बसलेस, माझ्या विरोधात बोलतेस. तुला तुझी जागा दाखवायला हवी. समोर फिरणाऱ्या आधीवर नजर रोखत विश्वनाथ एकटाच हसत होता. कथा पुढे सुरू. आदिराज रूममध्ये आला. आत अंधार होता, पण गॅलरीतून बाहेरचा मंद उजेड येत होता. त्याने पाहिलं, बेडवर मैथिली एकीकडे तोंड करून झोपली होती की जागी होती हे समजत नव्हते. त्याने दार लावून घेतले. बेडवर बसला. एकदा मनात आले तिला जवळ घ्यावे, काही गैरसमज असेल तर दूर करावा. पण कुठला गैरसमज? वडिलांना खुनी म्हणाली, हा गैरसमज होऊ शकत नाही. तिने बोलताना विचारच केला नाही. बरं, काहीतरी पुरावा हवा ना. तो कुठे? छे, अतिविचाराने त्याचं डोकं दुखू लागले. तो तसाच बेडवर झोपला. तो शेजारी आल्याची चाहूल मैथिलीला झाली. डोळ्यातले अश्रू सुकले होते. अस्स वळावं आणि त्याच्या कुशीत शिरावं तिला वाटले. एका अनपेक्षित आलेल्या संकटाने त्यांच्यात दुरावा आला. एकमेकांवर भरभरून प्रेम करण्याची त्यांची प्रीती दुरावली होती. बिचारी मैथिली आधी स्वतःहून जवळ घेईल अशी आस लावून होती. तोंडात चादरीचा बोळा कोंबून ती मूक रडत राहिली. पप्पा, आय एम रेडी. काजलने अखिलेशला आवाज दिला. गुड, ये नाश्ता करायला, त्यांनी म्हटले. काजल येऊन बसली. नोकराने नाश्ता सर्व केला. काजल, आजचं काय शेड्यूल आहे? पप्पा, चौधरींच्या ऑफिसमध्ये जाणार आहे. बाय हुक ऑर बाय क्रूक. पेपर्सवर तर त्या आधीची साईन घेणारच. एक काम कर, तू आज कुठेतरी तुझ्या फ्रेंडसोबत आउटिंगला जा. मस्त फिरून ये. खूप शॉपिंग कर, मजा कर, जा, अखिलेश म्हणाला. पण त्याच्या या बोलण्याने काजल उडालीच. पप्पा, आर यू जोकिंग? मस्त हसवत मला. सँडविचचा तुकडा तोंडात टाकत काजल बोलली. छट, जोक कशाला करू, आणि तेही सकाळी. अखिलेश उपहासाने बोलला व काजल फ्रीज झाली. कम अगेन? पप्पा, काय बोलात तुम्ही? मला समजेल असं बोलाल का? आता तीही रागावून बोलली. बेटा, किती दिवस झालेत तू आदिराजची सही घेतेस? म्हणजे जोपर्यंत तो सह्या देणार नाही तोपर्यंत मी विश्वनाथशी बोलू शकत नाही. तो मस्तपैकी प्रोजेक्टवर प्रोजेक्ट मिळवत चाललाय. त्याच्या पैशाला, त्या साम्राज्याला सुरुंग लावायचा आहे. त्याची रोज होणारी उन्नती नाही पाहायची आहे. समजलं? मला हे काम लवकरात लवकर करायचं आहे आणि ते मी करणार आहे. तेव्हा जा, तू फिरायला जा. पैसे पाहिजे तेवढे खर्च कर. अजून लागले तर सांग. अखिलेश तिच्याकडे न बघता नाश्ता करत म्हणाला. आणि आपल्या बापाचं असं का बोलणं होतं हे तिच्या लक्षात आलंय. काजलला अखिलेशच्या बोलण्याचा मनस्वी राग आला. म्हणजे आपल्याकडून हे काम होणार नाही असंच त्याला सुचवायचं होतं. एक साधं सही घेऊ शकत नाही मी, मग काय फायदा मी सुंदर, स्मार्ट, हुशार हसण्याचा? पप्पांनी आडून आपण काहीच कामाचे नाही हेच दाखवून दिले. हे चॅलेंज होतं तिच्यासाठी आणि आता हे चॅलेंज ती पूर्ण करणारच होती, तेही आजच. पप्पा, मला तुमचा टोमणा कळला, पण त्याने मला काही फरक पडत नाही आहे. हे काम तर मीच करणार आणि त्याची गुरुकिल्ली आहे माझ्याकडे. आदिराजच काय, खुद्द चौधरी सह्या करतील. काजल फणकराने बोलली. संध्याकाळी तुमच्यासमोर आदिराजच्या सहीचे पेपर्स असतील, बघाच तुम्ही. काजल बोलली व ताडकन उठली. एकदा बापाकडे पाहिलं व रूममध्ये निघून गेली. अखिलेश गालात हसला. चला, निदान आज तरी आदिराजच्या सह्या मिळतील. तो खुश झाला. मॉम, नाश्ता आण, डायनिंग टेबलवर बसत आधी बोलला. हो, आणते, बस, नंदिनी म्हणाली. तेवढ्यात विश्वनाथ आला. गुड मॉर्निंग माय सन, त्यांनी म्हटले. गुड मॉर्निंग डॅड. मैथिली कुठे आहे? आली नाही? विश्वनाथने विचारले. आदिराज काही बोलणार तो नंदिनी नोकरासोबत नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन आली. मैथिली नव्हती.
नंदिनीसुद्धा तिच्याबद्दल काही विचारेल तोच सावकाश चालत मैथिली आली. मॉम द्या, मी सर्व करते, ती बोलली. नको, तू बस पाहू, मी देते. नंदिनीने तिला जबरदस्तीने बसवले. आधीकडे तिने पाहिले तर तोही तिच्याकडे बघत होता. चौघे बसले. आधी आला होता म्हणून नंदिनी खुश होती. तिची एकटीची बडबड चालू होती. आदिराज, शिवापूरच्या प्रोजेक्टचं काय? कधी सुरू करूयात? विश्वनाथने विचारले. मातीचे सॅम्पल्स ओके आहेत, तरी इथल्या कोठारी लॅबमध्ये पाठवलेत. त्यांचा रिपोर्ट ओके आला की कधीही सुरुवात करूया, आदिराज म्हणाला. शाब्बास, लवकर ते ॲग्रीमेंट साईन करून दे, म्हणजे काम सुरू करायला अखिलेशकडून ॲडव्हान्स घेता येईल. 150 करोडचा प्रोजेक्ट आहे. येस डॅड, आज होतील सह्या. आधीने कॉफी संपवली व उठला. अरे थांब, मैथिलीलाही घेऊन जा, तिला शाळेत सोड, येताना घेऊन ये, नंदिनी बोलली. नको मॉम, मला दुसरे काम आहे, ते करून शाळेत जाणार, मैथिली क्षीण आवाजात बोलली. बरं, काही हरकत नाही. मॉम, डॅड, बाय, निघतो मी. बाय मैथिली, आदिराज म्हणाला. बाय, ती म्हणाली. आदिराज वादळासारखा बाहेर पडला व कारमध्ये बसला. कार गेटमधून बाहेर निघून गेली. विश्वनाथ मैथिलीकडे बघत गालात हसत होता. ही झलक आहे मैथिली, लवकरच तू या घराच्या बाहेर असशील. तर विश्वनाथ चौधरी, तुमचा खेळ संपत आलाय. तुम्हाला वाटत असेल सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे चालू आहे, पण शपथ आहे मला माझ्या दिवंगत आईवडिलांची, त्यांच्या मारे करायला मी सोडणार नाही. त्यासाठी कितीतरी नात्यात दुरावा आला तरी चालेल, पण तुम्हाला मी सोडणार नाही. मैथिली नकळत विश्वनाथकडे रोखून बघत होती. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे सारे अख्ख लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सुळे. कथेला हाईप करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.